अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर संस्थेने सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मी प्राध्यापिका श्रीमती नेहशालिनी शांताराम, समता विद्यामंदिर व शिल्पवेत्ता मधुकरराव संतोषी थोरात या कनिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र व मराठी या 2 विषयांचे अध्यापन करते. मी आज तुम्हाला इयत्ता 11वी विषय आहे राज्यशास्त्र, घटक आहे प्रकरण क्रमांक 7 लोकप्रशासन आणि उपघटक आहे राज्यशास्त्र व लोकप्रशासन यांच्यातील परस्पर संबंध. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण प्रथम या प्रकरणाची प्रस्तावना अभ्यासू. सन 1887 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासन या विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची आवश्यकता विशद केली होती. कारण त्या अगोदर शासन व प्रशासन यात भेद केला जात नसे. लोकप्रशासन हा विषय राज्यशास्त्राची एक शाखा म्हणून समजली जात असे. 19व्या शतकाच्या अखेरच्या दशकात काही अमेरिकन विद्यापीठात लोकप्रशासनाला स्वतंत्र विद्याशाखेचा दर्जा प्राप्त झाला. लोकप्रशासन या अभ्यास शाखेचा उदय अमेरिकेत झाला. वुड्रो विल्सन यांनी लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासावर प्रथम भर दिला. शासनाने कसे कार्य करायचे आणि देशाचे प्रशासन कसे असावे याबद्दलचे भारतातील संदर्भ प्राचीन काळातही आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कौटिल्याचे अर्थशास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, तसेच मुघलांचे प्रशासन, ब्रिटिशांनी भारतीय नागरी सेवा सुरू केली व भारतीय प्रशासकीय व्यवस्था स्थापन झाली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यातील परस्पर संबंध अभ्यासू. राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांची समान ध्येय आहेत. दोन्ही विषयांमध्ये समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबींचा अभ्यास होतो आणि या ज्ञानाचे समाज कल्याणासाठी उपयोजन केले जाते. राज्यशास्त्रात धोरण निर्मिती केली जाते आणि लोकप्रशासनात धोरणाची अंमलबजावणी होते. केंद्र, घटक राज्य व स्थानिक संस्थांच्या कारभाराविषयक नियंत्रणेस लोकप्रशासन म्हणून ओळखले जाते. राज्यशास्त्रात राज्य आणि शासन यांचा अभ्यास केला जातो. स्थानिक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणांचा अभ्यास केला जातो. लोकप्रशासन हा राज्यशास्त्राचा एक भाग आहे. कृतिशील शासनात असे आपण म्हणतो त्यावर लोकप्रशासनाचा भर असतो. लोकशाहीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची गरज असते आणि हे कार्य शासनाचे कार्यकारी मंडळ करते. त्याला आपण लोकप्रशासन म्हणतो. आता शासन संस्थेचे 3 विभाग आहेत. एक कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ. कायदेमंडळ हे कायदे तयार करण्याचे काम करते, तर कार्यकारी मंडळ हे कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम करते, तर न्यायमंडळ हे कायद्याचा अर्थ स्पष्ट करून न्यायदान करण्याचे काम करते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी शासनाच्या कार्यकारी मंडळाचे म्हणजेच आपण यामध्ये शासनाचं जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळाविषयी माहिती बघणार आहोत. आता शासनाच्या कार्यकारी मंडळाचे सुद्धा परत 2 प्रकार आहेत. एक म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळ. आता राजकीय कार्यकारी मंडळामध्ये जे पंतप्रधान, मंत्रिमंडळ म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले जे संसदेचे सदस्य असतात, त्या ठिकाणी त्यांच्यातून जे मंत्री म्हणून ज्यांचा समावेश केला जातो त्यांचा समावेश राजकीय कार्यकारी मंडळामध्ये होतो. तर कायमस्वरूपी कार्यकारी मंडळामध्ये नोकरशाही यांचा समावेश होतो. आता कायमस्वरूपी कार्यकारी मंडळामधील जी नोकरशाही आहे त्यांच्या नियुक्त्या केंद्रीय लोकसेवा आयोग, त्याला आपण UPSC म्हणतो, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्याला आपण MPSC म्हणतो, ह्या स्पर्धा परीक्षांमधून कायमस्वरूपी कार्यकारी मंडळातील नोकरशाहीचा समावेश होतो.
प्रशासन ही प्रक्रिया रोजच्या जीवनात सर्वत्र आढळते. प्रक्रिया म्हणून प्रशासन सार्वजनिक व खाजगी दोन्हीही संस्थांमध्ये दिसून येते. प्रशासन या संज्ञेचा अर्थ विविध घडामोडींचे व्यवस्थापन. हे व्यवस्थापन सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रांमध्ये असू शकते. लोकप्रशासनात शासनाच्या क्रिया व प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. आपण या ठिकाणी लोकप्रशासन म्हणजे काय, म्हणजेच लोकप्रशासनाच्या विचारवंतांनी केलेल्या ज्या व्याख्या आहे त्या व्याख्या आपण थोडक्यात बघूया. आता सर्वसामान्य जी लोकप्रशासनाची व्याख्या केली आहे ती म्हणजे शासनाने तयार केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानवी व भौतिक संसाधनांचे विघटन व व्यवस्थापन म्हणजे लोकप्रशासन. ही लोकप्रशासनाची एक सर्वसामान्य व्याख्या आहे. तर काही विचारवंतांनी केलेल्या व्याख्या म्हणजे त्यामध्ये पहिली आहे हर्बर्ट सायमन. हे असं म्हणतात की सामान्य मान्यतेनुसार लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शासनांच्या कार्यकारी मंडळाची सर्व कार्य म्हणजेच लोकप्रशासन. तर ड्वाइट ऑल्टो या विचारवंताच्या मते लोकप्रशासन म्हणजे राज्याच्या घडामोडींसाठी उपयोजन केलेली व्यवस्थापनाची कला आणि शास्त्र होय. तर लुथर ग्युलिक आणि लिड्स उर्विक यांनी असं म्हटलेलं आहे की लोकप्रशासन म्हणजे राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शासनांच्या कार्यकारी मंडळाची सर्व कार्य म्हणजे लोकप्रशासन होय. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या व्याख्या केलेल्या आहेत. थोडक्यात सार्वजनिक धोरण आणि कायदे कसे तयार केले जातात याबद्दलचा अभ्यास राज्यशास्त्रात केला जातो. या विषयात राजकीय पक्ष आणि इतर संघटना, इतर शासकीय संस्था, त्याचं उदाहरण म्हणजे बघा संसद, निवडणूक आयोग, न्यायमंडळ इत्यादींचा अभ्यास केला जातो. तर लोकप्रशासन या सार्वजनिक धोरणांची व कायद्याची अंमलबजावणी करते. शासनाला अनेक विशेष कार्ये करावी लागतात, जसे की कायदा व सुव्यवस्था राखणे, शिक्षणाची तरतूद करणे, सार्वजनिक आरोग्य राखणे, कृषी क्षेत्राला उत्तेजन देणे, सामाजिक सुरक्षितता राखणे, सामाजिक कल्याण, स्वच्छता, दळणवळणाची सुविधा इत्यादी. प्रत्येक कार्य हे विशेष आहे. त्यासाठी तज्ज्ञता आवश्यक असते. उदाहरणार्थ सार्वजनिक आरोग्यासाठी डॉक्टर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशिक्षित पोलीस. शासन जेव्हा या कायद्याचे प्रशासन स्वतःच करते किंवा शासकीय संस्थांमार्फत करते तेव्हा ही कार्य लोकप्रशासनाच्या व्यक्तीत समाविष्ट होतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी इत्यादी हे सर्व भारतातील लोकप्रशासनाचे घटक आहेत. शासनाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत ते शासनाला नेहमीच मदत करतात. जेव्हा काही कार्य म्हणजे उदाहरणार्थ शिक्षणाची तरतूद किंवा आरोग्यसेवा खाजगी संस्था किंवा अशासकीय संस्था या संस्थांकडून पूर्ण केल्या जातात, त्याला खाजगी प्रशासन किंवा व्यावसायिक प्रशासन असे म्हणतात. थोडक्यात लोकप्रशासनात शासन संस्थेच्या 3 विभागांपैकी एका विभागाचा म्हणजेच कार्यकारी मंडळाचे कार्य या ठिकाणी याच्यामध्ये आहे. तर राज्यशास्त्रात राज्य आणि शासन यांचा अभ्यास केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण राज्यशास्त्र व लोकप्रशासन यांचा परस्पर संबंध कसा आहे हे या ठिकाणी अभ्यासले.